Hello students, welcome to Venutai Chavan College Karad, BCom First, Part 1, Semester 1, CBCS Pattern, Subject Management Principles and Application. Last lecture we had seen the meaning and definition of management. Today we are going to discuss on concept of management. The term management has been interpreted in several ways, some of which are given we will see. First, मॅनेजमेंट ॲज ए प्रोसेस. म्हणजे मॅनेजमेंट ही संकल्पना प्रत्येकाने वेगवेगळ्या पद्धतीने मांडलेली आहे. जे कोणी मॅनेजमेंट थिंकर आहेत त्यांनी मग त्याच्यामध्ये फर्स्ट सांगितलं की त्यांनी मॅनेजमेंट ॲज ए प्रोसेस म्हणजे व्यवस्थापन ही एक प्रक्रिया आहे. ती कशी ते पाहूया आपण. मॅनेजमेंट इज कन्सिडर्ड ए प्रोसेस बिकॉज इट इन्व्हॉल्व्स ए सिरीज ऑफ इंटर रिलेटेड फंक्शन्स. म्हणजे वेगवेगळे जी काही कार्ये आहेत त्यांची एक प्रकारे मालिका तयार केलेली आहे. म्हणजे क्रमाने कोणतं काम आलं पाहिजे, त्याच्यानंतर कोणतं कार्य आलं पाहिजे याची एक त्यांनी सिरीज तयार केलेली आहे. म्हणून मॅनेजमेंटला काय म्हटलेलं आहे, एक प्रक्रिया आहे असे म्हटलेले आहे. इट कन्सिस्ट ऑफ गेटिंग द ऑब्जेक्टिव्स ऑफ ॲन ऑर्गनायझेशन्स अँड टेकिंग स्टेप्स टू अचीव ऑब्जेक्टिव्ज. की या प्रक्रियेमध्ये त्यांनी काय दिलेलं आहे की ऑब्जेक्टिव्ज ऑफ ॲन ऑर्गनायझेशन म्हणजे संस्थेची जी काही उद्दिष्टे आहेत ती सांगितलेली आहे. आणि टेकिंग स्टेप्स टू अचीव ऑब्जेक्टिव्ज म्हणजे ती उद्दिष्टे साध्य करण्यासाठी काही प्रक्रिया स्टेप्स आहेत त्या त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलेल्या आहेत. द मॅनेजमेंट प्रोसेस इन्क्लूड्स प्लॅनिंग, ऑर्गनायझिंग, स्टाफिंग, डायरेक्टिंग अँड कंट्रोलिंग फंक्शन्स. म्हणजे मॅनेजमेंट या प्रक्रियेमध्ये कोणकोणत्या गोष्टी इन्क्लूड आहेत तर प्लॅनिंग नियोजन करणे, संघटन करणे, त्याचबरोबर संचालन करणे, नियंत्रण करणे या सगळ्या गोष्टी कशामध्ये आहेत, मॅनेजमेंटमध्ये आहेत. म्हणून त्यांनी सांगितलेलं आहे की मॅनेजमेंट ही एक प्रक्रिया आहे. मॅनेजमेंट ॲज ए प्रोसेस हॅज फॉलोइंग इम्प्लिकेशन्स. आता व्यवस्थापन ही एक प्रक्रिया आपण म्हटलं तर त्याचे परिणाम वेगवेगळे झालेले आहेत. त्याच्यामध्ये फर्स्ट आहे सब पॉईंट सोशियल प्रोसेस. मॅनेजमेंट इज ए सोशियल प्रोसेस. इन्व्हॉल्व्स इंटरॅक्शन अमंग पीपल. म्हणजे व्यवस्थापनामध्ये कशाचा समावेश आहे की लोकांमध्ये परस्पर संवाद आहे असे दिसून येते. गोल्स कॅन बी अचीव्ड ओनली व्हेन रिलेशन्स बिटवीन पीपल आर प्रोडक्टिव्ह. म्हणजे आपण कधी आपली ध्येय साध्य करू शकतो, ज्यावेळेस लोकांमध्ये परस्पर काहीतरी संबंध असतो त्यावेळेस. ह्युमन फॅक्टर इज द मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट ऑफ मॅनेजमेंट. म्हणजे मानवी घटक हा मॅनेजमेंटचा व्यवस्थापनाचा एक सर्वात महत्त्वाचा घटक आहे असे त्यांनी सांगितलेलं आहे. म्हणून व्यवस्थापन ही एक काय आहे, सामाजिक प्रक्रिया आहे. सेकंड, इंटिग्रेटेड प्रोसेस म्हणजे एकात्मिक प्रक्रिया आहे. काय बोल मध्ये अनेक घटकांचा मेळ घालणारी प्रक्रिया असं सुद्धा म्हणता येईल. सी, मॅनेजमेंट ब्रिंग्स ह्युमन, फिजिकल अँड फिनान्शियल रिसोर्सेस टुगेदर टू पुट इन टू इफोर्ट्स. मॅनेजमेंट ऑल्सो इंटिग्रेट्स ह्युमन इफोर्ट्स सो ॲज टू मेंटेन हार्मनी अमंग देम. आता व्यवसायामधील मानवी घटक असेल, भांडवल असेल, कच्चा माल असेल, त्याचबरोबर यंत्रसामग्री असेल किंवा आर्थिक घटक असेल, या सर्व साधनांचा परस्परांशी योग्य असा मेळ घालावा लागतो. तो कोणाला घालावा लागतो तर व्यवस्थापनाला घालावा लागतो आणि त्याचा जास्तीत जास्त उपयोग करून घ्यावा लागतो. म्हणजेच मॅनेजमेंट काय आहे, इंटिग्रेटेड प्रोसेस म्हणजे एकात्मिक एकत्र घटकांची एक प्रक्रिया आहे. नेक्स्ट, कंटिन्युअस प्रोसेस. इन्व्हॉल्व्स कंटिन्युअस आयडेंटिफाईंग अँड सॉल्विंग प्रॉब्लेम्स. म्हणजे व्यवस्थापनामध्ये कशाचा समावेश आहे की आयडेंटिफाईंग म्हणजे विविध गोष्टींचा आपल्याला ओळख करून दिली जाते. त्याचबरोबर सॉल्विंग प्रॉब्लेम्स, काही समस्या क्रिएट झाल्या तर त्या सोडवण्याचा प्रयत्न मॅनेजमेंट थ्रू केला जातो. इट इज रिपीटेड एव्हरी नाव अँड देम टिल द गोल इज अचीव्ड. म्हणजे प्रत्येक वेळेस काही गोष्टी रिपीट केल्या जातात कारण टिल द गोल इज अचीव्ड म्हणजे जोपर्यंत तुमचं ध्येय साध्य होत नाही तोपर्यंत काही गोष्टींची पुनरावृत्तीही होत असते. म्हणून मॅनेजमेंट कंटिन्युअस प्रोसेस आहे. लास्ट,
इंटरॅक्टिव्ह प्रोसेस. इंटरॅक्टिव्ह प्रोसेसमध्ये काय सांगता येईल पहा. मॅनेजरियल फंक्शन्स आर कंटेन्ड within each other. For example, when a manager prepares plan, he is also laying down standards for control. म्हणजे मॅनेजरियल फंक्शन व्यवस्थापकीय कार्य आहेत ती काय असतात, आर कंटेन्ड विथ इन इच अदर, ती एकमेकांशी परस्पर संवादी अशी असतात. याच्यामध्ये जर मॅनेजर एखादा प्लॅन करत असेल, एखादी योजना आखत असेल, तर ती योजना कंट्रोलिंग करण्यासाठी सुद्धा तो काय करत असतो, स्टँडर्ड्स फॉर कंट्रोलिंग म्हणजे कंट्रोलिंगसाठी काहीतरी रूल्स तयार करत असतो. म्हणजेच मॅनेजमेंट ही संकल्पना कशी आहे तर इंटरॅक्टिव्ह प्रोसेस म्हणजे परस्पर संवादी अशी प्रक्रिया आहे. मॅनेजमेंट ॲज ए ॲक्टिव्हिटी म्हणजे व्यवस्थापन ही एक काय आहे, कृती आहे. मॅनेजमेंट इज ॲन ॲक्टिव्हिटी जस्ट लाईक प्लेइंग, टीचिंग, स्टडिंग एट्सेट्रा. म्हणजे व्यवस्थापन ही एक अशी कृती आहे की ज्याप्रमाणे प्लेइंग खेळणे असेल, टीचिंग म्हणजे शिकवणे असेल आणि स्टडिंग म्हणजे अभ्यास करणे असेल, या पद्धतीने ही सुद्धा एक कृती आहे असं सांगितलेलं आहे. ॲज ॲन ॲक्टिव्हिटी मॅनेजमेंट हॅज बीन डिफाइन्ड ॲज द आर्ट ऑफ गेटिंग थिंग्स डन थ्रू द इफोर्ट ऑफ अदर पीपल. म्हणजे ही एक अशी कृती आहे, अशी कला आहे की ज्याच्यामध्ये की दुसऱ्या लोकांकडून एखादं आपलं काम आहे ते लोकांच्या प्रयत्नातून कसं पूर्ण करून घ्यावयाचं अशी ही एक कला आहे. ही कला कोणाला असावी लागते, मॅनेजरला. मॅनेजमेंट इज ए ग्रुप ॲक्टिव्हिटी वेअर इन मॅनेजर्स डू टू अचीव द ऑब्जेक्टिव्ज ऑफ द ग्रुप. व्यवस्थापन ही एक अशी कृती आहे की ज्याच्यामध्ये जे काही आपल्या बिझनेसचे ऑब्जेक्टिव्ज असतील, गोल्स असतील ते आपण अचीव कोणाकडून करत असतो तर ग्रुपकडून करत असतो, म्हणून ही ग्रुप ॲक्टिव्हिटी आहे असं सांगितलेलं आहे. त्याच्यामध्ये महत्त्वाचे पॉईंट्स आहेत ते म्हणजे काय आहेत, द ॲक्टिव्हिटी ऑफ मॅनेजमेंट आर इंटरपर्सनल ॲक्टिव्हिटी, डिसिजनल ॲक्टिव्हिटी अँड इन्फॉर्मेटिव्ह ॲक्टिव्हिटी. ॲज ॲन ॲक्टिव्हिटी याच्यामध्ये त्यांनी 3 पॉईंट्स सांगितलेले आहेत. ते म्हणजे आपण इंटरपर्सनल ॲक्टिव्हिटी म्हणजे आंतरवैयक्तिक अशी ही कृती आहे. डिसिजनल ॲक्टिव्हिटी म्हणजे निर्णयात्मक अशी त्याच्याशी संबंधित अशी ही एक कृती आहे. आणि लास्ट इन्फॉर्मेटिव्ह ॲक्टिव्हिटीज म्हणजे काय तर ही एक कृती आहे. म्हणजे आपण मॅनेजमेंट ही प्रोसेस आहे, मॅनेजमेंट ही ॲक्टिव्हिटी आहे हे अभ्यासलेले आहे. नेक्स्ट, मॅनेजमेंट ॲज ॲन इकॉनॉमिक रिसोर्स म्हणजे व्यवस्थापन हा एक काय आहे, आपला आर्थिक स्रोत आहे हे अभ्यासणार आहोत. याच्यामध्ये इम्पॉर्टंट पॉईंट्स आहेत, 4 पॉईंट्स आहेत इम्पॉर्टंट. ते कोणते आहेत पहा. फर्स्ट मॅनपॉवर, सेकंड मटेरियल, थर्ड मशिनरी अँड फोर्थ मनी. तेच काय like land, labor and capital, management is an important factor of production. म्हणजे व्यवस्थापन हा एक कशाचा, उत्पादनाचा एक इम्पॉर्टंट घटक आहे आणि त्याच्यासाठी आवश्यक असणारे घटक कोणते सांगितलेले आहेत, लँड, लेबर अँड कॅपिटल म्हणजे भांडवल, भूमी आणि मजूर हे सुद्धा इम्पॉर्टन्स आहेत. Management occupies the central place among productive factors as it combines and coordinates all other resources. मॅनेजमेंट काय करत असतो की जे काही घटक आहेत, तुमचे रिसोर्सेस आहेत, मॅनपॉवर असेल म्हणजे मनुष्यबळ असेल, मटेरियल कच्चा माल असेल, मशिनरी यंत्रसामग्री आणि मनी म्हणजे भांडवल प्रत्यक्ष, या सगळ्या गोष्टींचं काय करत असतं, कॉम्बिनेशन करतं किंवा त्याच्यामध्ये कोऑर्डिनेट्स करत असतं. म्हणजे या गोष्टीतून आपल्याला प्रोडक्शन कंप्लीट करता येते. नेक्स्ट, ॲज ए टर्म म्हणजे व्यवस्थापन ही एक काय आहे, अट आहे किंवा एक मुदतीमध्ये ठराविक गोष्टी करण्याची त्यांनी अट स्वीकारलेली आहे, असा एक घटक आहे व्यवस्थापन म्हणजे. सी, ॲज ए ग्रुप ऑफ पर्सन मॅनेजमेंट कन्सिस्ट ऑफ ऑल those who have the responsibility of guiding and coordinating the effort of other person. म्हणजे जे घटक समाजातील जे लोक आहेत,
त्यांना गायडिंग म्हणजे मार्गदर्शन करण्याचा आणि त्यांचे कोऑर्डिनेटिंग त्यांच्यात समन्वय साधण्याची जबाबदारी स्वीकारणारा व्यक्ती व्यवस्थापनाचा एक गट किंवा घटक म्हणून व्यवस्थापनाकडे पाहिले जाते. These persons are called managers who operates at different levels of authority. For example, top level, middle level and lower level. म्हणजे या घटकाला काय म्हटले जाते तर मॅनेजर असं म्हटले जाते, जो ऑपरेट करतो की वेगवेगळ्या प्रकारचे स्तर आहेत. टॉप लेवल असेल, मिडल लेवल असेल किंवा लोअर लेवल, वेगवेगळ्या दर्जानुसार तो गायडिंग करत असतो. त्या व्यक्तीला आपण काय म्हणतो, मॅनेजर असे म्हणत असतो. नेक्स्ट, मॅनेजमेंट ॲज ए ग्रुप. Management means the group of person occupying managerial positions. काय आहे तर एक प्रकारचा गट आहे. Management means the group of person occupying managerial positions. म्हणजेच काय तर व्यवस्थापन किंवा व्यवस्थापन या प्रक्रियेमध्ये जे काही लोक आहेत त्यांनी काय केलेलं आहे, व्यवस्थापकीय दर्जावर ते एक प्रकारचं आपलं वर्चस्व गाजवलेलं आहे. त्यामुळे तो एक काय आहे, गट आहे, ग्रुप ऑफ पर्सन. इट रेफर्स टू ऑल दोज इंडिव्हिज्युअल्स हू परफॉर्म मॅनेजेरियल फंक्शन्स. ऑल द मॅनेजर्स मीन्स chief executives, departmental heads, supervisors and so on are collectively known as managements. म्हणजे आपण मॅनेजमेंट किंवा मॅनेजर कोणाला म्हणतो, चीफ एक्झिक्युटिव्ह असतील, डिपार्टमेंटल हेड्स असतील, म्हणजे जे कोणी मेन आहेत किंवा सुपरवायझर असतील, पर्यवेक्षक असतील किंवा अधिकारी वर्ग असतील बिझनेसमधील, त्यांना आपण काय म्हणतो, मॅनेजमेंट कमिटी असे म्हणतो. म्हणजे हा ग्रुप आहे एक प्रकारचा. HOD असतील, सुपरवायझर असतील किंवा एक्झिक्युटिव्स असतील, त्यांना आपण टोटली एक काय म्हणतो, मॅनेजमेंट प्रोसेस असं म्हणत असतो. म्हणून मॅनेजमेंट ॲज ए ग्रुप म्हटलेलं आहे. लास्ट, मॅनेजमेंट ॲज ॲन अकॅडमिक डिसिप्लिन्स. काय तर व्यवस्थापन ही एक शैक्षणिक शिस्त या दृष्टीने त्यांनी व्यवस्थापनाकडे पाहिलेले आहे. मॅनेजमेंट हॅज बिकम as very popular field of study as is evident from the great rush for admission into institution of management. Management offers a very rewarding and challenging career. म्हणजे त्यांनी व्यवस्थापन याच्यामध्ये काय सांगितलेले आहे की एक स्टडीसाठी हा चांगला मार्ग आहे किंवा ही कन्सेप्ट चांगली आहे. मॅनेजमेंटसाठी ॲडमिशन्स आहेत त्या ठिकाणी सुद्धा जास्त आपल्याला गर्दी आढळून येते किंवा मॅनेजमेंटमधून करिअर करणारे लोक आपल्याला भरपूर दिसतात. आणि मॅनेजमेंट हे काय आहे, चॅलेंजिंग करिअरसाठी आहे. एक प्रकारचं तुम्हाला दिलेलं आव्हान आहे मॅनेजमेंट हे. म्हणजे मॅनेजमेंट हे शिक्षणासाठी इम्पॉर्टंट आहे का नाही हे सुद्धा त्यांनी याच्यामध्ये सांगितलेलं आहे. म्हणजे आपण वेगवेगळ्या संकल्पना अभ्यासलेल्या आहेत. फर्स्ट, मॅनेजमेंट ॲज ए प्रोसेस, मॅनेजमेंट ॲज ॲन ॲक्टिव्हिटी, मॅनेजमेंट ॲज ॲन इकॉनॉमिक रिसोर्स, मॅनेजमेंट ॲज ए टर्म, मॅनेजमेंट ॲज ए ग्रुप, मॅनेजमेंट ॲज ॲन ॲकॅडमिक डिसिप्लिन. म्हणजे मोस्ट पॉप्युलर फील्ड आहे स्टडीसाठी मॅनेजमेंटसुद्धा, हे आज आपण अभ्यासलेलं आहेत. ओके, थँक्यू.